नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 10 जानेवारी 2026 रोजीचा करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. आज मित्रांनो राष्ट्रीय हिंदी दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. सर्वांना हिंदी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सुरू करूया आजचं सेशन. बघा विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी विषयाचं आपण 1200 वन लाइनरचं एक इयरबुक बनवलेलं आहे, तर हे तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवर मिळून जाईल. त्यानंतर आजच्या सेशनचा जो पहिला क्वेश्चन आहे तो तुमच्या समोर. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. रस्ते बांधणीसाठी व्यावसायिक स्तरावर बायोबिट्युमिन तयार करणारा जगातील पहिला देश कोणता बनलेला आहे? तर रस्ते तयार करण्यासाठी डांबर वापरलं जातं, बरोबर. आणि आपण जर बघितलं तर कोळसा, पेट्रोलियम यांच्यापासून ते बनवलं जातं. पण आता त्याच्या जागी बायोबिट्युमिन म्हणजे अशा प्रकारच्या पदार्थाचा वापर केला जाणार आहे जे शेतीमध्ये, समजून घ्या की गहू, भात याचं जे पाचट आपल्याला बघायला मिळतं किंवा याचे जे काही अवशिष्ट पदार्थ बघायला मिळतात त्यापासून अशा प्रकारचं एक डांबर तयार केलं जाईल. त्याला बायोबिट्युमिन असं म्हटलं जातं. आणि असं करणारा जगातील पहिला देश जो आहे तो भारत ठरलेला आहे. हे बायोबिट्युमिन कोणी तयार केलेलं आहे? तर CSIR आपण जर बघितलं तर भारतातील एक महत्त्वाची संस्था आहे. तिच्या अंतर्गत CRRI सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट आणि IIP इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम यांनी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून हे विकसित केलेलं आहे. आपण जर बघितलं शेतीचे जे काही अवशिष्ट पदार्थ असतात जसे की पेंढ्या, त्यानंतर जर बघितलं तर लिग्निन, तर ह्यांचा वापर करून ते बनवलं जाणार आहे. आता जगातील पहिल्या घडामोडी आपण इथं बघूया. युरोपियन युनियनने स्टील आणि ॲल्युमिनियमवर जगातील पहिला कार्बन कर लागू केला आहे. 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारा पहिला देश ऑस्ट्रेलिया ठरला आहे. इटली हा जगातील पहिला देश आहे ज्याला त्याच्या इटालियन कुकिंगसाठी युनेस्कोने काय केलेलं आहे तर मान्यता दिलेली आहे. पेरू हा जगातील पहिलाच देश ठरलेला आहे ज्याने ॲमेझॉनमध्ये डंख नसलेल्या मधमाशांना कायदेशीर अधिकार दिलेले आहे. IIT दिल्ली या संस्थेने जगातील पहिली AI लॅब असिस्टंट सिस्टम आयला विकसित केली आहे. 400 वर्ष जुनी पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा देश ठरलेला आहे डेन्मार्क. जगातील पहिले स्वायत्त सागरी जहाज बांधणी आंध्र प्रदेश भारतमध्ये तयार झाले आहे. अंतराळात जाणारी पहिली व्हीलचेअर वापरकर्ता ठरलेली आहे मिची बेटहॉस. गुगलने जगातील पहिले क्रेडिट कार्ड भारतातच लॉन्च केले आहे. आणि स्पायनल मस्क्युलर ऑट्रोफीच्या उपचारासाठी जगातील पहिली IT विस्मा ओना सेमोनोज एबे पर्ववेक जीन थेरपी अबुधाबीने केली आहे. तर स्पायनल मस्क्युलर ऑट्रोफीच्या उपचारासाठी आपण जर बघितलं तर IT विस्मा जीन थेरपी जी आहे ती अबुधाबीमध्ये तयार करण्यात आलेली आहे. पुढे जाऊया. दुसरा क्वेश्चन. जानेवारी 2026 मध्ये मद्रास संगीत अकादमीकडून संगीत कला निधी पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? तर RK श्रीरामकुमार यांना संगीत कला निधी पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. या पुरस्काराची स्थापना 1942 मध्ये करण्यात आली होती. संगीत अकादमी मार्फत हा पुरस्कार दिला जातो. आपण जर बघितलं तर RK श्रीरामकुमार कोणतं वाद्य वाजवतात तर यावर प्रश्न येऊ शकतो. ते व्हायोलिन वादक आहे. तिसरा प्रश्न. इस्रोने कोणत्या मुख्य मोहिमेसह वैश्विक धुलीकरणाचा अभ्यास करण्यासाठी पहिले स्वदेशी डस्ट डिटेक्टर लॉन्च केला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीवर जी काही धूळ किंवा अवकाशातून इतर काही कण जे आहेत जे पृथ्वीवर येतात तर त्यांचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने जर बघितलं तर स्वदेशी डस्ट डिटेक्टर जे आहे ते XPOSAT या मोहिमेअंतर्गत लॉन्च केले आहे. तर मोहिमेचं नाव होतं XPOSAT. यासाठी रॉकेट वापरण्यात आलेलं PSLV C58 आणि लॉन्चिंगची तारीख होती 1 जानेवारी 2024. तर आपण जर बघितलं तर जी मोहीम होती त्यामध्ये इस्रोने काय केलेलं आहे, मोठं यश मिळवलेलं आहे. अवकाशातून पृथ्वीवर पडणारे अदृश्य आंतरग्रहीय धूलिकण त्यांनी शोधलेले आहे. तर इस्रोला आपण जर बघितलं तर एक मोठं यश जे आहे XPOSAT या योजनेअंतर्गत मिळालेलं आहे. पुढे जाऊया. कोणत्या राज्य सरकारने 4 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी मूल्य आधारित शिक्षण कार्यक्रम संस्कार शाळा सुरू केली? तर संस्कार शाळा सुरू करणारं राज्य आहे आसाम.
आपण जर बघितलं तर आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी गुवाहाटीमध्ये 4 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी संस्कार शाळा नावाचा एक उपक्रम सुरू केला, जिथं मुलांमध्ये नैतिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जागरूकता वाढवण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले जाणारे कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहे. आसाम विषय जाणून घेऊया. आसामची राजधानी आहे दिसपूर. स्थापना आहे 26 जानेवारी 1950 ची. हेमंत बिस्वा सर्मा मुख्यमंत्री आहे. राज्यपाल आहे लक्ष्मण प्रसाद आचार्य. 5वा क्वेश्चन आहे, जानेवारी 2025 मध्ये भारतीय सैन्याने ड्रोन ऑपरेशनसाठी कोणतं नवीन विशेष युनिट किंवा फोर्स स्थापन केले आहे? तर भारतीय सैन्याने भैरव फोर्स किंवा भैरव दल जे आहे ते ड्रोन ऑपरेशन करण्यासाठी स्थापन केलं आहे. भैरव दल जे आहे एक नवीन पिढीची लढाऊ तुकडी आहे, जी उच्च तीव्रतेच्या आधुनिक युद्धाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी डिझाईन करण्यात आलेली आहे. या बटालियन मधील प्रत्येक सैनिकाला प्रगत ड्रोन ऑपरेशनचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे, ज्यामुळे रिअल टाइम पाळत ठेवणे, अचूक हल्ले करणे आणि युद्धभूमीवर गुप्तचर माहिती गोळा करणे शक्य होणार आहे. पुढील 6वा महत्वाचा क्वेश्चन हा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला दिसेल. बेंगलोर येथे झालेल्या 44व्या ज्युनियर राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप 2026 मध्ये पुरुष गटाचं विजेतेपद कोणी जिंकलं? तर बेंगलोर येथे 44वी ज्युनियर राष्ट्रीय खो खो स्पर्धा जी झाली तर तिचं विजेतेपद कर्नाटकने जिंकलेलं आहे. तर विजेता कर्नाटक राहिला, उपविजेता महाराष्ट्र राहिलेला आहे. कर्नाटकने महाराष्ट्राचा 35-30 गुणांनी पराभव केलेला आहे. महिला गटांमध्ये महाराष्ट्राने खो खो स्पर्धा जी आहे ती जिंकलेली आहे. ओडिशाचा 34-33 असा पराभव केलेला आहे. ही स्पर्धा बेंगलोरमध्ये आयोजित करण्यात आली होती. लेक्चरमध्ये पुढे जाण्या अगोदर राज्यसेवा 2026 साठी आणि कंबाईन 2026 साठी आपण फाउंडेशन बॅच जे आहे ते लॉन्च करत आहोत. कमी फीजमध्ये क्वालिटी एज्युकेशन देण्याचा हा एक प्रयत्न आहे, ज्यामध्ये PYQ, टेस्ट सिरीज, नोट्स हे सगळे एकाच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर आपण 21,000 प्लस PYQ ची देखील बॅच सुरू करत आहोत. आपल्या अभ्यास मित्राच्या नोट्स आहे, ह्या नोट्स तुम्हाला ॲपवरच मिळतील आणि बॅच घेतली तर बॅचमध्ये नोट्स इन्क्लूड असतील. तर वेगवेगळ्या बॅचेस जॉईन करण्यासाठी अभ्यास मित्र ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड केल्यानंतर बॅचवर क्लिक केलं की डायरेक्ट पेमेंट नका करू. बाय करताना तिथं CJ लाईव्ह नावाचं कुपन जे आहे तर ते वापरा, फीमध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल. त्याचबरोबर टेलिग्राम आणि इंस्टाचं पेज सुद्धा फॉलो करायला विसरू नका. पुढे जाऊया 7वा प्रश्न. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतातील पहिलं प्रदूषण नियंत्रण जहाज ICGS समुद्र प्रताप राष्ट्राला कोणत्या ठिकाणी समर्पित केलं? तर गोव्यामध्ये त्यांनी वास्को या ठिकाणी भारतातील पहिलं प्रदूषण नियंत्रण जहाज ICGS समुद्र प्रताप जे आहे ते राष्ट्राला समर्पित केलेलं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. हे जहाज जे आहे ते गोवा शिपयार्ड लिमिटेडने तयार केलेलं आहे. हे जहाज भारतीय तटरक्षक दलाला देण्यात आलेलं आहे. यामध्ये 60% पेक्षा जास्त सामग्री स्वदेशी आहे. त्याची लांबी 114 मीटर तर वजन जे आहे ते 4170 टन एवढं आहे. जानेवारी 2025 पासून कोणत्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाने सर्व रस्त्यावर QR कोड बसवणं अनिवार्य केलेला आहे? तर हा जो रस्ता आहे हा कोणी बनवला, याचा कोण ठेकेदार आहे आणि हे रस्ता बनवण्यासाठी कोणतं मटेरियल जे आहे ते वापरण्यात आलेलं आहे, ही सर्व माहिती हा QR कोड स्कॅन केल्यानंतर मिळेल असा निर्णय जो आहे तो दिल्ली केंद्रशासित प्रदेशाने घेतलेला आहे. तर अत्यंत महत्त्वाचं आहे, म्हणजे आपल्याला हे तरी कळेल की बाबा याचा ठेकेदार कोण आहे आणि भविष्यात याला गव्हर्नमेंटने कॉन्ट्रॅक्ट द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे, त्यावर आपण टीका देखील करू शकतो. 1 जानेवारी 2026 पासून या निर्णयाची अंमलबजावणी जी आहे ती केली जाणार आहे. 10 वर्षाची माहिती जी आहे ती आपल्याला मिळणार आहे. उत्पादक कोण होतं 10 वर्षापर्यंत, तारीख काय आहे ह्या रोडची वगैरे, यामध्ये कोणकोणते प्रोडक्ट जे आहेत वापरण्यात आलेले आहे. पुढे जाऊया 9वा प्रश्न. जानेवारी 2026 मध्ये केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी कोणत्या शहरात जगातील दुसऱ्या राष्ट्रीय पर्यावरण मानक प्रयोगशाळेचं उद्घाटन केलं? तर राष्ट्रीय पर्यावरण मानक प्रयोगशाळा जी आहे मित्रांनो ती पहिली जी आहे तर ती ब्रिटनमध्ये आहे, इंग्लंडमध्ये. आपण जर बघितलं तर दुसरी जी आहे ती जगातली ही इथं आपल्याला बघायला मिळते. तिचं उद्घाटन जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्लीमध्ये केलेलं आहे. 10वा प्रश्न आहे, खुतबत ए मोदी लाल किले की फसिल से हे पुस्तक कोणी प्रकाशित केलेलं आहे? तर हे पुस्तक जे आहे ते धर्मेंद्र प्रधान यांनी प्रकाशित केलेलं आहे. खुतबत ए मोदी या पुस्तकामध्ये नरेंद्र मोदीजींचे आपण जर बघितलं तर लाल किल्ल्यावरून जी भाषणं झाली
त्या पुस्तकामध्ये आपल्याला ही भाषणं बघायला मिळतात. तर आपण जर बघितलं खुतबत ए मोदी फ्रॉम द रेड फोर्ट किंवा आपण लाल किले की फसिल से, तर असं नाव आपण याला दिलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. 2014 ते 2025 ही सगळी भाषणं या पुस्तकामध्ये स्वातंत्र्य दिनाची तुम्हाला बघायला मिळतील. 11वा प्रश्न आहे, परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी कोणत्या IIT ला जगातील पहिलं बहुराष्ट्र IIT बनवण्यासाठी जागतिक उपक्रम सुरू केलेले. तुम्ही बघितलं असेल आपल्या देशातील विद्यार्थी वेगवेगळ्या देशामध्ये शिकायला जातात, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये, तसं आपल्या IIT ला बनवायचं आहे आणि त्यासाठी IIT मद्रासची निवड जी आहे ती करण्यात आलेली आहे. IIT मद्रासला बहुराष्ट्रीय IIT म्हणून बनवलं जाणार आहे. आता इथं बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहे, पण कधी कधी काही एक्सप्लेनेशन असे असतात की ते आपल्याला कन्फ्यूज करू शकतात. त्यामुळे सिंपल शॉर्ट एवढीच इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, तीच परीक्षेमध्ये विचारली जाईल. 12वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या देशाने आपल्या नौदलात प्रगत मार्गदर्शक क्षेपणास्त्र विनाशिका लौदी समाविष्ट केलेली आहे? तर बघा मित्रांनो, हे एक जहाज आहे, हे चायनाने आपल्या नौदलामध्ये समाविष्ट केलेलं आहे. तर आपण जर बघितलं लुयांग 3 वर्गातील हे जहाज आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. टेस्ट क्वेश्चन आजसाठी तुम्हाला हा आहे की बायोमेट्रिन तयार करणारा जगातील पहिला देश कोणता आहे, आणि ICGS समुद्र प्रताप जहाज राष्ट्राला कोणत्या ठिकाणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समर्पित केलेलं आहे. जर लेक्चर आवडलं असेल तर लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.